की रायगडमध्ये महायुती च्या माध्यमातून आम्ही सक्रिय राजकारणामध्ये सगळेजण काम करतो. पण पालकमंत्र्याला उद्भवलेला वाद हा जोपर्यंत संपत नाही तो पण खऱ्या अर्थाने महायुतीकडे न बघताना युतीच्या माध्यमातून आम्ही स्वायत्त निवडणुकीला म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतींना आम्ही सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून त्यावेळेला आम्ही सूतवाच्य केलं हे सत्य आहे. कारण आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये सन्माननीय खासदार तटकरे साहेबांनी आम्हा सगळ्यांनाच चीट केलं हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून पालकमंत्र्याचा वाद चालू असताना त्यांनी खऱ्याने मोठं मन केलं पाहिजे होतं की बरेचसे आमचे 4 वेळचे सन्माननीय आमदार आहेत, मंत्री आहेत आणि रायगडवासियांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून योगदान दिलंय आणि त्याचा आधार ठेवून खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांनी ते पालकमंत्रीवर बरेचशेंना देणं ही काळाची गरज होती. पण नेहमीप्रमाणे त्यांचा हट्ट किंवा त्यांचं पॉलिटिकल जे काय विजन असेल त्याप्रमाणे त्यांनी घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याला आमचा कडून विरोध आहे. त्याचं कारणच असं आहे की मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेला आदिती पालकमंत्री होत्या त्यावेळेला आम्ही ह्याच वादविवादात त्यांना पदत्याग करायला लावला. हा इतिहास तटकरे साहेबांनी विसरू नये. आणि म्हणून आत्ताच्या उद्भवलेल्या परिस्थितीला त्यांनी न स्वीकारताना बरेचशेला मोठामोठी केलं असतं तर खरं तर रायगडवासियांना न्याय मिळाला असता. पण नेहमीची त्यांची ती पद्धती आणि ते आम्ही नक्की नाकारतो. आणि मग त्या आधारे आम्ही महायुतीतून कदाचित या येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI अशी अलायन्स करून आम्ही जिल्हा परिषदला, नगरपालिकेला सामोरे जाणार हे निश्चित केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.